जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका 2026 या निवडणुकीच्या दरम्यान इथे असणारा महिला राज तिन्ही आमचे उमेदवार भारतीताई अतुल मस्के जिल्हा परिषदेच्या उमेदवार, त्याचप्रमाणे निरागणाच्या आमच्या रेखा नितीन केदारी आणि त्याचप्रमाणे कोळवीर गणाच्या आमच्या उमेदवार सौ शीतल सतीश साळुंके या तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आज या भैरवाच्या पवित्र मंदिरामध्ये आपण सर्वजण जमलोय। या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं, बहुतेक पुरंदरचा आढावाच घेतला गेला, ते शिवसेनेचे पहिले पुरंदरचे सभापती अतुलजी मस्के, आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख उमेशजी गायकवाड, उषा पवार, दादा थोपटे, सतीश साळुंके, प्रकाश शिंदे, राहुल यादव, सागर भुजबळ, प्रदीप चव्हाण, विनोद पवार, उपसरपंच अमित पवार, सुधाकर पवार, महादेव माने, राजेंद्र चिकणे, धनंजय यादव, रणजित निगडे, अथर्व पवार, धनंजय अण्णा शिंदे, आदेश पवार, सुनील कोंडाळकर, दत्ता पवार, सागर पवार, महेंद्र पवार, आबा सस्ते, अनुरुद्ध पवार, प्रदीप पवार, सचिन पवार, नवनाथ पवार, तसेच सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीची वाडी, गायकवाडवाडी, आडाची वाडी, वागदरवाडी ग्रामपंचायत, कामटवाडी, माळवाडी, पूर्ण नीरा कोळवेरे जिल्हा परिषद गटातील सर्व उपस्थित शिवसैनिक, तिकडे कोळवे आपले बापू बसलेले आहेत। आता मला ज्यांनी नावं लिहून दिली ना, सभा संपल्यानंतर त्याला धरा, माझी चूक नाही। बापूची टोपी दिसली म्हणून मी बापू बोलवून, बापूचं नाव नव्हतं ह्याच्यात, त्यामुळे सर्वच काही राहिले असतील कोणाचे नाव। हां, जिरापोस्तीचे नाना, बापू नाना। बागाची तब्येत आता ठीक झाली आहे, बागाला वाचवलं बरं का, बागा ऑलमोस्ट गेला होता, पण 2 दिवस एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा केली आतून, आणि गांधी डॉक्टर मोठे सगळ्यात न्यूरोसर्जन, 1.5 इंचाची गाठ मेंदूमध्ये होती, आणि ती जर 2-3 तासात काढली गेली नसती तर एक मत आपलं कमी झालं असतं। पण निश्चितपणे मला आनंद आहे त्याचा की नानावर मला आता भागाची आठवण झाली, एक चांगलं काम या निमित्ताने आपल्या हातून घडलं। निवडणुका म्हटलं की अतुलने सांगितलं ते खरं आहे की कोणत्या विषयावर बोलणार तुम्ही, विरोधकांना बोलण्यासाठी जागाच नाही आहे। अगदी 1947-52 पासून ते 2009 पर्यंत 2008 पर्यंत सततची काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती। आता जे नेते त्यांचे फिरतायत ते सगळे तेव्हापासून होते, काही पदावर होते, काही उच्चपदस्थ होते, परंतु पुरंदरची अवस्था काय होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मला चांगलं आठवतंय, मी जेव्हा 2008 साली आलो त्यावेळेस सासवडवरून जेजुरीला येताना मर्सडीज असायची माझी, आणि अर्जंट ब्रेक मारला तर मर्सडीज फरफटत खडीवरून बाजूला जायची। आजची अवस्था काय आहे, पाण्याची अवस्था काय आहे, पुरंदर उपसामुळे अख्ख्या त्या पूर्व भागामध्ये सुबत्ता आली। कुणालाही जाऊन विचारा, नातेवाईक कोण असतील तर, माळशिरस असेल, पिसोर असेल, टेकवडी असेल, पिंपरी असेल, मावडी पिंपरी असेल, या सर्व भागामध्ये पियाला पाणी नसायचं। आणि आमच्या माता भगिनी यवत आणि दौंडवरून सकाळी पिकअप यायचे वर, आणि पिकअपमध्ये बसून 200-300 महिला खाली मजुरीसाठी जायच्या। आजचं चित्र उलटं आहे। पुरंदर उपसा ताकदीने मी पूर्ण केला 2012 साली, आणि त्याच्यानंतर
हजारो एकरला पाणी मिळायला लागलं, कॅश क्रॉप मिळायला लागली, भाजीपाला असेल, फळबाग असेल, ऊस असेल. पिसरेसारख्या गावामध्ये जिथे प्यायला पाणी नसायचं उन्हाळ्यात, त्यांच्या यात्रेला प्यायला पाणी नसायचं 50 वर्ष, तिथे आज 3,500 एकर ऊस आहे. माळशिरसची तीच अवस्था. टेकवडीला तुम्ही जाऊन जर बघाल, शेतकरी प्युअर शेतकरी मुद्दाम जा टेकवडीला, मुद्दाम जा माळशिरसला, पिसरला, गावागावात शेतात 2-2 कोटीचे बंगले शेतकऱ्यांनी बांधले आहेत, 2-2 कोटीचे. आणि तुम्ही जाऊन विचारलं तर ते ताबडतोब सांगतात. ही कृपा वसंत भाऊ बसले तिकडे, त्यांचं नाव कोणी लिहिलं नाही. ही कृपा पुरंदर उपसाची आणि विजय बापू शिवतारेंची. इथे पुढच्या 2 वर्षात जादू होणार आहे. जसं पुरंदर उपसाचं झालं तसंच उषा आता गुंजवणीचं पाणी कुठच्याही परिस्थितीमध्ये मेन लाईन 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल. 1 वर्षाच्या आत 300 फूट उंचावर गुंजवणीचं धरण आहे. 16 वर्ष बंद होतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राष्ट्रवादीची सत्ता होती, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या. पण गुंजवणीचं धरण पूर्ण करण्याची कोणाची मानसिकता नव्हती. आणि मग राष्ट्रवादीने इथे तर मतं मागूच नाहीत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना 16 वर्ष तुम्ही गुंजवणी पूर्ण नाही करू शकला. पण केलं काय होतं तुम्ही, की गुंजवणीचं धरण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत 60% पाणी बारामतीला आणि 40% पाणी अकलूजला उजवा आणि डाव्या कालव्यामधून, हे पाप राष्ट्रवादीने केलं होतं, पवारांनी केलं होतं, बारामतीने केलं होतं. म्हणून आता त्यांना इथे मतं मागण्याची नाही. मी धरण पूर्ण केलं, दुर्दैवाने मी पडलो आणि महायुतीचं आघाडी सरकार आलं. मी मंत्री असताना तो ठराव रद्द केला. 60% पाणी उजव्या डाव्या कालव्याने, 40% पाणी उजव्या रद्द केला. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंगला हा गाढव आमदार गप्प बसला. पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंगला अजित पवारांनी, दुर्गाडे सरांनी हे खोटं असेल तर सांगावं, मी कागदपत्र देतो. महाविकास आघाडीचं सरकार आलं, मी रद्द केलेला तो ठराव पुनरुज्जीवित केला. फक्त काय फरक केला, पहिला जो ठराव होता तो जोपर्यंत गुंजवणीचं धरण पूर्ण होत नाही तोपर्यंत 60% पाणी डाव्या कालव्याला म्हणजे बारामतीला आणि 40% अकलूजला म्हणजे उजव्या कालव्याला जो ठराव होता तो काय बदल केला त्यांनी. आता धरण पूर्ण झालंय, जोपर्यंत पुरंदरला जाणारी गुंजवणीची पाईपलाईन पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी 60% बारामतीला आणि 40%. लाजा वाटल्या पाहिजे तिथं मतं मागायला त्यांना. निवळ गाव, शिव, जात, पात, अरे लोकांच्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडवायला पाहिजे ना. आणि म्हणून यांनी अन्याय केला आमच्यावर. स्वाभिमानी नेतृत्व माझ्यामुळे इथे तयार झालं आणि सगळे स्वाभिमानी तुमच्यासारखे शिवसैनिक तयार झाले म्हणून त्यांची हवा टाईट आहे. गेल्या वेळेस सुद्धा आपल्या 3 जिल्हा परिषद सदस्य, एक का आलं नव्हतं, अपप्रचार. काँग्रेसने म्हणजे आताच्या भाजपने प्रचार त्यावेळेस केला होता की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने राहू. निगेटिव्ह प्रचार केला, लोकांची दिशाभूल केली आणि एक तो जिल्हा परिषद गट मिळवला गेला. आज 3,000 मी पुन्हा आमदार झाल्याबरोबर 3,000 एकरची परवानगी, संमती शेतकऱ्यांनी सोखुशीने दिलाय. आणि जास्तीत जास्त मोबदला आणि जास्तीत जास्त परतावा 100 गुंठे कोणी दिली तर 15 गुंठे त्याला परत मिळणार आहे, ज्याची किंमत 1 गुंठ्याची 1 कोटी रुपये असेल. जागेच्या किमतीच्या 10 पट पैसे परताव्यात मिळणार आहेत. माझ्या शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा मी करून देणार आहे. विमानतळ 2029 पर्यंत पूर्ण येतं. एकदा आमचे बोलले होते महाराज, 24च्या आत विमान उडवणार. कसलं म्हटलं, कागदाचं उडवणार का बोललो होतो. हे असे बंडलबाज लोक आहेत, निकरते लोक आहेत. एका बाजूला बारामतीचे हुजरे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला बिंडोक आहेत.
आणि तिसऱ्या बाजूला आपण सर्व पुरंदरचे स्वाभिमानी लोक आहोत. संभाजीराजांचा जन्म ह्या पुरंदरच्या मातीत झालाय. आम्ही कोणाला डबणारे लेचेपेचे नाही. आम्हाला आज आमची नेतृत्व इथे तयार होत आहेत. बापूसारखा एक स्वाभिमानी माणूस पुरंदरच्या हितासाठी दिवस रात्र झटून कोणत्याही शक्तीला धडक मारण्याची ताकद ठेवणारा माणूस आहे. तुम्ही सर्वजण पाठीशी उभे राहा. निश्चितपणे आपला काळ प्रचंड उज्ज्वल आहे. विमानतळ झालं, अख्खा पुरंदर PMRD मध्ये मी आता टाकले. त्यावेळी पुरंदर विमानतळ आपलं विमानतळ झालं की प्रचंड नोकऱ्यांच्या संध्या, व्यवसायाच्या संध्या संपूर्ण PMRD मध्ये आता पुरंदर टाकलाय. त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा इथे येणार आहे. आमची तरुण मुलं आहेत, शेती करण्याऐवजी वेगवेगळे फंड त्यांनाही मिळतील. 2 एकर शेती असेल विमानतळाच्या बाजूला, कोण बिल्डिंग बांधेल, कोण काय करेल, कोण एखादा वेअरहाऊस करेल, कोण कोल्ड रूम करेल. अनेक व्यवसायाच्या संधी आमच्या पुढच्या पिढीला मिळणार आहेत. यांच्यात कोणामध्ये तेवढी अक्कलसुद्धा नाही की ते व्हिजन बघण्याची. अतुल बोलला ते खरं आहे की 2009ला मी म्हटलं होतं की प्रत्येक गावागावातल्या वाड्या वस्तीवरचा एक माणूस तरी मिलमध्ये किंवा गोदीमध्ये असायचा आणि त्याच्या माध्यमातून मनी ऑर्डरवर आमचा पुरंदर चालायचा दुष्काळी. आता मिल बंद पडले आहेत, गोद्यांचं आधुनिकीकरण झालंय आणि म्हणून आपल्याला पुरंदरलाच मुंबई बनवायचं असं स्वप्न मी त्यावेळेस पाहिलं होतं. त्यावेळेस या लोकांना कोणाला तेवढी अक्कली नाही की समजतील. पण आज झालं ना, आज विमानतळ इंटरनॅशनल एअरपोर्ट आलाय, तिकडे IT पार्क येतोय, गुंजवणीचं पाणी येत आहे, तिकडे चांगल्या पाण्यामुळे पुरंदर उपसाचे लोक सदन झालेले आहेत. सगळ्या बाजूने त्या वाल्याला कधी मला वाटते मुलांना पोहणं माहीत नव्हतं. वरच्या सगळ्या ओढ्या नाल्यावर सगळे बंधारे बांधले, सिमेंट बंधारे, आणि 467 बंधारे टोटल बांधले मी. आणि एका पाठोपाठ एक बंधारे असल्यामुळे मी दुसऱ्या वर्षी जस्ट फिरायला आलो होतो आमचे शिवाजीरावांबरोबर. नाव घ्यायला विसरलो मी पवारांचं, आज आठवण येते त्याची. ते आणि मी फिरत होतो आणि बारकी बारकी पोरं बंधाऱ्यातून पोहत होती. मी म्हटलं शिवाजीराव, पाण्याची जे सगळं वाहून जाणारं पाणी आणि दुष्काळी हे पोहणं मुलांना माहीत तरी होतं का? आणि म्हणून प्रचंड असं काम, गुंजवणीचं काम, 500 कोटीचे पाईप येऊन पडले होते आणि नको ते धंदे चालले होते यांचे, इकडून पाण्यानं तिकडून पाण्यानं. आणि मोठा फ्रॉड, भ्रष्टाचार हा केला गेला होता काँग्रेस राष्ट्रवादीकडून. आणि ती पाण्याची लाईन आपली जी माहूर तोंडल, माहूर परिंचे, हरणी वाल्यावरून अशी राखेला जात होती, ती लाईन यांनी बदलली आणि तोंडलवरून वीर, लपतळवाडी, जेऊर, मांडकी करत राखेला नेली. खाली 20 जुलै 2020 मी पडल्यानंतर बरोबर 6-7 महिन्यामध्ये भैरवाच्या देवळात सांगतोय, देवाची शपथ घेऊन सांगतोय, ह्या नालायक लोकांनी ती लाईन बदलली. वाल्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला, मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो नेहमी. तर विरोध करतायत, पण मी नंतर जेव्हा मी पाहिलं की अरे वाल्यातले लोक विरोध का करतायत, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की लाईन खालून नेले. खालून किती? 620, समुद्र सपाटीपासून 620 वर. वाल्ला कितीवर आहे? 720 वर. 100 मीटरचा फरक आहे, 300 फुटाचा फरक आहे. पाणी असं काय खालून वर येते काय? आणि समजा 741 वर धरण होतं, तांत्रिकदृष्ट्या थेरॉटिकली ते वर निघेल असं दिसेल कागदावर. पण जर तिथून जेऊरमधून वाल्यापर्यंत येताना जर समजा 12 इंचाची लाईन वर येत असेल मायनर, तिला जर कोणी भोकं पाडले आणि जॉईन केलं तर एक थेंब सुद्धा वाल्यातले निघाला नसता. एक थेंब सुद्धा. भ्रष्टाचार केला होता यांनी. पुरावे आहेत कागदावर. वाल्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उचल खाल्ली म्हणून आज हा बदल झाला. आणि माझी ओरिजिनल लाईन जी होती मी मंत्री असताना केलेली, मी मंत्री असताना केलेला सर्वे आणि ऑर्डर जी आहे ती या बाजूने आहे. EPC कॉन्ट्रॅक्टमध्ये असल्यामुळे बदल करण्याचा अधिकार असल्यामुळे भ्रष्टाचार करून त्यांनी तो बदल करण्याचा प्रयत्न केला. 200-400 वर्षाचं आमचं नुकसान झालं असतं खालून लाईन झाली असतं. पाणीच मिळालं नसतं, दुसरं पाणी कुठूनही मिळणार नाही.
या वाल्याच्या वाल्ला आणि वाड्याच्या या 12 वाड्या माझं जीवापाड प्रेम आहे बारीक सारीक वाड्यांच्या सर्व लोकांवर. आणि त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये पाणी जेव्हा सुटेल, बागायत होईल, भाजीपाला होईल, आठवड्याला पैसे मिळतील, त्यावेळेस जसं तर किती मी सासवडच्या बाजूला बंधारे बांधले, ती सगळी मळे आहेत, सगळे बोरकर मळा, इंगवले मळा, काय काय मळे आहेत, त्या सगळ्या मळ्यातले लोक सांगतात बापू आम्हाला कोणी पैसे घेऊन मताला आलं तरी आम्ही घेत नाही. त्याचं कारण आहे ह्या देऊन काय देणार, 500 ना 1000 रुपये दर आठवड्याला माळवदाचं म्हणजेच भाजीपाल्याचे आम्हाला तुम्ही सिमेंट बंधारे 38 बंधारे मी सासवडच्या बाजूने केले आणि म्हणून दर आठवड्याला आम्हाला 25 ते 30 हजार रुपये भाजीपाल्याची मिळत आहेत. म्हणजे साधारणतः लाख रुपये महिन्याची मिळते. आम्हाला काय घेणं चालतं. आणि म्हणून गुंजवणीचं पाणी देखील आमूलाग्र बदल तुमच्या आयुष्यामध्ये करणार आहे. आणि परत सांगतो तुम्हाला 4.5 TMC पाणी आहे, बोरला याचा वापर होणार नाही. 2700 मिलीमीटर पाऊस आहे आपल्याकडे, 250-300 मिलीमीटर, 2700 मिलीमीटर. म्हणजे जेव्हा पावसाळा असेल तेव्हा आपल्याकडे पाऊस नसेल त्यावेळेस फक्त वॉल उघडायची आहे. ती वॉल उघडली की त्या 7 फुटाच्या लाईनमधून संपूर्ण ओढ्या नाल्याने पाणी सोडलं जाईल. आणि उन्हाळ्यामध्ये बाकी मायनर जे आहेत त्या मायनरमधून आता 24 हेक्टरची मायनर आपण केली. 24 हेक्टरच्या तिथे पुढे शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात न्यायचं. तुम्हाला सांगतो ज्या दिवशी हे पाणी वापरण्याची सवय लागेल लोकांना ड्रिपने, समीर जाधव आणि काही लोक मुद्दाम तिकडे मध्य प्रदेशला गेले होते, लार्सन टुब्रेने काम केले. लार्सन टुब्रेने प्रत्यक्षात शेतकऱ्यांशी बोलून आमचे शेतकरी गेले होते. तुम्हाला सुद्धा मी आता उन्हाळ्यामध्ये, कारण पाण्या उपसा सिंचनच आहे ती आणि पण बंद पाईपलाईन कर, प्रत्येक गावातले 5-5 असे लोक करून प्रत्येक गावातले मी मुद्दाम ट्रिप तिकडे काढणार आहे. तिथल्या शेतकऱ्यांशी बोला, पाणी कसं देतायत ते बघा, किती आमूलाग्र बदल त्यांच्या आयुष्यात झालाय ते बघा. आणि म्हणून निश्चितपणे ध्यास एवढाच असतो की जसा गोठ्यावरून विजय शिवतारे मुंबईत जाऊन मोठा झाला, आमदार झाला, मंत्री झाला, तसा शेतकऱ्याच्या प्रत्येक घरातील मुलाला तशी संधी मिळाली पाहिजे. त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आले पाहिजेत, आनंदाचे क्षण आले पाहिजेत, सोन्याचे दिवस आले पाहिजेत. म्हणून ही सगळी धडपड. निवळ आम्ही कोणाला हुजरेगिरी करत हे आमचे नेते ते आमचे नेते म्हणून आम्हाला मतदान करा हे चालणार नाही. अरे साधी गोष्ट आहे, तुम्ही नेते आहात इथले ना, त्या रस्त्याची काय अवस्था आहे, वाल्याला डिवाइड करून टाकलंय. त्या टँकच्या तिथूनच मोठा पूर्ण ट्रक जाईल अशा प्रकारचा सबवे ठेवायला पाहिजे होता. झोपला होता का तुम्ही? हां, ॲक्सिडेंट, दररोज ॲक्सिडेंट होत आहेत. आता तो रोड तयार करून झाला, मी गडकरींना पत्र लिहिलं, याच्यातून काय मार्ग काढता येईल तो आपण काढू. कारण तो तिथे वाढवायला जागाच नाही, एका बाजूला शाळा दुसऱ्या बाजूला आहे, वाढवायला साईड रोडला मार्जिनच नाही राहिलं तर काय करणार. त्यामुळे निश्चितपणे आपण त्याच्यातून काय मार्ग काढता येईल तो निश्चितपणे करू. पण नेत्यांची जबाबदारी होती. जेव्हा आपलं गाव सुद्धा तुम्ही सांभाळू शकत नसाल तर काय जिल्हा परिषद सांभाळणार. उजरे बनवून फक्त कामं करा. त्यामुळे मी जेव्हा सत्तेत होतो त्यावेळेस तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न वाल्याला केला. 5 वर्ष पूर्णपणे संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद वाल्याला दिलं होतं, माहित आहे ना, आहे की नाही माहित आपल्याला. 5 वर्ष त्यांचं त्यांच्याजवळ. पण या ऐतिहासिक अशा वाल्याला न्याय देण्याचं काम आपण निश्चितपणे करू. कोण उमेदवार निरेचा आहे आणि कोण गावचा आहे. अरे गावचा आणि फ्युचारी काय होणार आहे. उमेदवार असा पाहिजे की जो, आणि नेता असा पाहिजे. तुम्हाला कोणाला बोलता तरी येते का त्यांच्यासमोर, हे चल बाहेर हो, एका सेकंदात हाकलून देणारे लोक आहेत. इथे विजयबापू शिवतारे इव्हन सगळ्या तिकीटं सुद्धा फायनल केली ना, 400 कार्यकर्ते समोर बसून त्यांच्या समोर त्यांच्या सल्ल्याने केले. तिकडे काय होतं, लिहून दिली चिठ्ठी, चाल झालं काम, दुसरा कोण गेलाय बाहेर हो. त्यामुळे निश्चितपणे आपण सर्वांनी गावचा आणि शिवचा उमेदवार न पाहता काम करणारे, इथे उमेदवार विजयबापूचा आहे असं समजून चला. वाल्याला संधी 100% देणार आहे मी. कॉप पंचायत समितीला सुद्धा कॉप होणार आहे आणि जिल्हा परिषदेला सुद्धा कॉप होणार आहे. त्यामुळे आता 3 महिला राज असल्यामुळे एखादा कोणतरी बाप्पे आपल्याला दिला पाहिजे ना. त्यामुळे वाल्याला आम्ही संधी देऊ. आणि मी संधी देऊ म्हटलं की मी अल्टिमेट आहे.
इथे दुसरं कोण बोललं तर त्याला जाऊन मस्का मारा, कुठेतरी नेत्याला सांगायचं, नेत्याचा मूड असेल तर काय बोलेल नाही तर हाकलून देईल. इथे विजय बाप्पू हा निर्णायक मत, जे बोललो ते करणार. आज सगळ्यात कुठेही तालुक्यामध्ये कुठेही शब्द पडू दिला नाही, जे बोललो ते केलेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणे जसं गेल्या वेळेस मतदान केलं तसं पुन्हा एकदा सांगतो, आपलं पुढच्या 10 पिढ्यांचं भवितव्य पुढच्या 5 वर्षात घडणार आहे, पुढच्या 5 वर्षात. आणि अशा वेळेस गावकी भावकी वगैरे बाजूला ठेवा आणि विजय बापूंचे हात बळकट करण्यासाठी या तिन्ही आमच्या भगिनींना प्रचंड बहुमताने निवडून द्या. विजयी होणारच आपण, सगळं ते निश्चित कराल. ते केल्यानंतर सुद्धा परत विजयी सभा याच भैरवाच्या मंदिरामध्ये आपण घेऊ. ज्या ज्या गोष्टी आहेत, बारीक सारीक गोष्टी पुन्हा एकदा सांगतो, एप्रिल मार्चच्या दरम्यान मी वाल्ह्यातले सगळे काही प्रसिद्ध शेतकरी आणि वाड्या वस्त्यांचे शेतकरी सगळ्यांना मध्य प्रदेशला तिकडे LNTने केलेलं 5 लाख हेक्टरला पाणी आहे. किती आपलं किती 28-30 हजार. 5 लाख हेक्टरची जी योजना आहे, मुद्दाम आमचे राधाकृष्ण विखे पाटील मंत्री स्वतः जाऊन बघून आले. इतकी लार्सन टुब्रो ही मोठी कंपनी आहे, बुद्धिजीवी आणि खूप मोठं संरचना असणारी कंपनी आहे. आणि म्हणून 23 किलोमीटर आपण रस्ता आल्याबरोबर 23 किलोमीटर हा पाईपलाईन आपण पूर्ण केली. 5 वर्षात 1 रुपया डांबर टाकायला मिळालं नव्हतं. 119 कोटीचे सायकल ट्रॅक आपण केले. किती 119 कोटी. ते बघा भोरला सभा झाली मध्ये आणि त्या सभेत एक जण ओरडत होता, अरे ह्या दोघांचं श्रेयवाद चाललंय, कुणाचं थोपटेंचं आणि त्या राष्ट्रवादीच्या आमदार दोघांचं श्रेयवाद मारामारीमध्ये 80% बाप्पू घेऊन गेला पुरंदरला. ते जरा चित्रबित्र दाखवली, फॉरेनला कशी सायकल ट्रॅक होते. मुख्यमंत्री होते, सगळे होते, आमचे नेते होते, एकनाथराव शिंदे. तो सगळा रस्ता मुळशी बिळशी तिकडून होता. मी त्यांना इकडचे सगळे फोटो बिटो सगळे नेले आणि दाखवले. म्हणे अरे ते अमेरिकेत जसं आहे ना तसं पुरंदरला आहे, पानवडी बिनवडी, आणि सगळे रस्ते इकडे घेतले. त्यामुळे थोडीशी अक्कल लागते. 143 कोटीची योजना, हे आमदार होते, काही करू शकले नाहीत 5 वर्षात. पण बापूने आमदार नसताना एकनाथराव शिंदेनं सांगून 143 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना सासवडला काम सुरू झालंय. 78 कोटीची योजना जेजुरीला काम सुरू झालंय. हे मुख्यमंत्री होते 4 वेळा, शरद पवार. अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते. राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले, पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही. बरं का, लोकांवर अन्याय केले, देवावर सुद्धा अन्याय केला. मी मंत्री असताना तो आराखडा तयार केला 349 कोटीचा. कधी हे आकडे ऐकलेत का काँग्रेस राष्ट्रवादीचे? नेतेच दळभद्री तर ते काय पुढचे आकडे, चिंदी चोर सगळे तर ते काय ते बघणार एवढे मोठे आकडे. 349 कोटीतले 109 कोटी मंजूर करून वितरित करून काम संपत आलंय. आता जाऊन बघा. 275 वर्षानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या नंतर या देवस्थानचं काम करण्याचं, जीर्णोद्धार आणि याचं काम विकास आराखडा करण्याचं काम, त्याचं भाग्य विजय बापू शिवतारे आणि शिवसेनेला लागलं. आमच्या एकनाथभाई शिंदेंनी, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस येऊन सत्तेवर खुर्चीवर असणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा, शरद पवार सुद्धा कधी आले नव्हते, सत्तेवर खुर्चीवर असणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा इतिहासामध्ये खंडोबाच्या दर्शनाला आला. ते आमचे एकनाथराव शिंदे, शिवसेनेचे नेते, त्यांनीच भूमिपूजन केलं ते सुद्धा. आणि म्हणून तुम्ही बघा ना, जेजुरीपासून तुमच्या मोरगावपर्यंत कितीचा रोड आहे? 182 कोटी 56 लाख. कधी ऐकले होते का? त्यातल्या तुमच्या गावच्या नेत्यांना वगैरे सगळ्यांना विचारा, हे आकडे तरी तुम्ही कधी ऐकले होते कामाचे? मी आता आमदार झाल्यानंतर 1100 कोटी रुपये घेऊन आलोय. किती? 1100 कोटी. 5 वर्ष त्यांना 5 कोटी मिळाले नाही. हे पाप त्यावेळेस 5 वर्ष तुमची आमची वाया गेली, माझी 5 वर्ष वाया गेली, उमेदीची 5 वर्ष वाया गेली. पण हरकत नाही, कितीही त्रास झाला आणि किती हे झालं, या गुंजवणीसाठी आज मी माझ्या किडन्या घालवल्या. माझ्या आयुष्याचा मोठा त्याग त्याच्यातून.
पण किती माणूस किती दिवस किती जगून जाणार आहे. पण गुंजवणीच्या पाण्यामुळे झालेला विकास हा पुढचे 200-300 वर्ष विजय बापूला जिवंत ठेवणार आहे. त्यामुळे आपल्याला मतदान करायचं आहे, हे विकासाला मतदान करायचं आहे. पक्षावर मी कुठच्या बोलणार नाही. त्याचं का पण एक आहे, इथे सुप्रीम कोर्ट सुद्धा पुरंदरच आहे. जाऊन फक्त बाईंनी सांगितलं की 1 मिनिटात सही होते. त्यामुळे आम्हाला काय कोणाला जाऊन हुजरेगिरी करायची गरज नाही. आणि म्हणून स्वाभिमानी माणसं निवडून द्या, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. पुन्हा एकदा आपलं यश निश्चित आहे. घराघरामध्ये प्रत्येकाने काम करा. गाव मागे पडलं नाही पाहिजे. अथर्व, तुझ्यासारखी तरुण पोरं आहेत, सगळी कामाला लाव. आम्ही खोटं बोलणारे लोक नाही, आम्ही काम करणारे लोक आहेत. मतदान मागण्याचा अधिकार आम्हाला आहे. दिवस रात्र आम्ही हे करत असतो. सगळे कार्यकर्ते, मीच एकटा नाही. आबा आज नाही आहेत आपल्यामध्ये, पण आबा होते, अतुल आहेत, उमेश आहे, सगळे कार्यकर्ते असे झटून काम करणार आहेत. आणि निवडणूक आली म्हणून करणारे नाही, 5ही वर्ष तसं काम करणारे लोक आहेत आमचे. शेंड्या लावणे किंवा फक्त गोड बोलणे असं नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या निवडणुकीमध्ये इतिहास घडवा. या वाल्हे गावामध्ये 1 नंबरची मतं या दोन्ही उमेदवारांना मिळाली पाहिजेत. 1 नंबरची मतं. काम तेवढं केलेलं आहे आणि देवाच्या साक्षीने सांगतोय की पुढचं आमचं आयुष्य समर्पित आयुष्य आहे. ही जी सगळी मंडळी आहेत, एकही तुमचा आपल्या विश्वासाला तडा जाईल असं कुठचंही काम होणार नाही, याची खात्री आपल्या सर्वांना देतो. पुन्हा एकदा परत आता यायला मिळेल न मिळेल सांगता येत नाही, कारण माझ्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी आहे. आता मी येताना तर भोरला तिथे प्रचाराचा मोठी सभा झाली तिथे. त्याच्यानंतर दौंड आहे, दौंड नंतर परत मला जुन्नर, खेड सगळ्या ठिकाणी एक दिवस तरी अर्धा दिवस तरी जावं लागणार आहे. पण पुन्हा इथे यायला मिळेल की नाही सांगता येत नाही. आपण सर्वच जण विजय शिवतारेच उभे आहेत आणि मीच उमेदवार आहे अशा भावनेतून सगळ्यांनी आपापली गावं सांभाळा. गावागावातून अपप्रचार कोणी केला तर त्याला बिलकुल त्याचा कोणत्याही प्रकारचा अविश्वास न दाखवता आपण सर्वांनी काम करावं. वाड्या वस्त्यांच्या सर्व दिशा ताकदीने सगळेजण 5-6 दिवस आहेत, 5 तारखेपर्यंत कोणी अपवाद करेल, कोणी खोटं बोलेल, कारण ह्यांच्याकडे दुसरं काहीच नाही. काम चांगलं सांगायला नाही, दिशाभूल करणे आणि खोटं बोलणे. कुठचं जुनं अरे जाणार आहे ना तिथे. आता मोठी लाईन, डबल लाईन करतोय आपण तिथे. त्यामुळे अरे भडव्यांनो म्हणावं, काहीच केलं नाही ना 50 वर्षात. हां, इकडे जाणार नाही, तिकडे जाणार नाही, इकडे येणार नाही. काय बोलणार यांना, काय बोलणार यांना? कमीत कमी ते 16 वर्ष अडकलेलं काम तुमच्या बापाच्या राज्याच्या काळात काही झालं नाही. धरण पूर्ण करून इथपर्यंत आणतोय, ते उपकार माना ना. हे लोकांसाठी काम आहे. आणि म्हणून कोणी काही अपप्रचार केला अजिबात त्यांना म्हणत तुमच्या काळात तर काहीच झालं नव्हतं. आता इकडून जाईल की नाही ते बाप्पू आणि आम्ही बघून घेऊ. त्यामुळे अपप्रचाराला अजिबात हे करू नका. आणि या गावामधून माझी अपेक्षा असं आहे की इतकं जीव तोडून काम केलेलं आहे, या गावामधून 1 नंबरची मतं आमच्या भारतीताईला आणि केदारीताईला झाली पाहिजेत. मला तिकडचा तिकडे आहे ना तो, त्या दोघांनाही झाली पाहिजेत. आणि एक नवीन इतिहास, विकासाचा इतिहास, प्रामाणिकपणाचा इतिहास, निष्ठेचा इतिहास. वाल्हेगाव म्हणजे प्रसिद्ध गाव आहे, ऐतिहासिक असं गाव आहे, विचारी गाव आहे, प्रचंड ताकदीचं गाव आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी मला 500 मताचं मिळेल, त्याच्यापेक्षा आता निदान 600 मताचं लीड झालं पाहिजे. कारण पुढे आता कामं आहेत मोठी. गुंजवणीचं काम पुढे करायचं आहे, एअरपोर्टचं काम करायचं. याच्यासाठी आपल्याला या स्थानिक सत्तासुद्धा खूप गरजेचे आहेत. आपल्या लोकांना देखील ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण ते कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू, आम्ही आपले सर्वजण आभारी आहोत. आपलं जे प्रखर पुरंदरविषयी तेजस्वी विचार मांडले, ते तेजस्वी विचार आम्ही घेऊन जाऊन येत्या 5 तारखेला याच विचाराचं